आता एक मोठी बातमी आहे। इस्रायल हमास युद्धाच्या 13व्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायलमध्ये पोहोचलेत। जो बायडनचं इस्रायलमध्ये यावेळी जोरात स्वागतही करण्यात आले। त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यासाठी तेल अवीवमध्ये केलेली सुरक्षा व्यवस्था ही आतापर्यंतची सर्वात मजबूत ढाल म्हणून पाहिली जाऊ शकते आणि त्यावर हल्ला करण्यासाठी हमासचे दहशतवादी संधी शोधत आहेत हे स्पष्ट झाले। एकीकडे हमास इस्रायलवर हवाई हल्ले करत असताना बायडनचा हा इस्रायल दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा बनलाय। हमासच्या हल्ल्यात काल गाझा पट्टीतील हॉस्पिटलमध्ये सुमारे 500 निष्पापांचा जीव गेलाय। बायडेन नेतन्याहू भेटी दरम्यान यावर चर्चा होणार आहे। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन हे इस्रायल दौऱ्यावर आहेत, त्यामुळे आता यावरती नेमक्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर जोडलेले आहेत। ढगेजी, न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज जो बायडन हे इस्रायलमध्ये पोहोचले, त्यांचं काय नेमकं महत्त्व आहे? नक्कीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं ऍक्टिव्ह वॉर झोन मध्ये त्या ठिकाणी पोहोचणं ही नक्कीच एक मोठी बातमी त्या ठिकाणी। पण जसं ब्लिंकन, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव ब्लिंकन यांनी काल जसं सांगितलं होतं, 5 महत्वाची उद्दिष्ट जे आहेत या भेटीच्या माध्यमातून, अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या इस्रायल भेटीच्या माध्यमातून साध्य करायची आहेत। सगळ्यात पहिला महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे एक प्रकारे जे आहे सॉलिडॅरिटी विथ इस्रायल, म्हणजे आम्ही जे आहे इस्रायलच्या सोबतीनं त्या ठिकाणी उभा आहोत, हा संपूर्ण जगाला संदेश देण्यासाठी जे आहेत त्या ठिकाणी बायडन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक प्रकारे ज्या प्रकारची परिस्थिती हमास आणि इस्रायल यांच्या संघर्षामध्ये निर्माण झालेली आहे, तर तिथून डिप्लोमसीच्या माध्यमातून काही त्या ठिकाणावर मार्ग काढता येतो का, हे सुद्धा एक उद्दिष्ट त्या ठिकाणी असणार आहे। तिसरं म्हणजे मिडल ईस्ट मधले जे वेगवेगळे बाकीचे देश आहेत, मग इजिप्त आहे, त्याचबरोबर जॉर्डन आहे आणि पॅलेस्टाईन, यांना सुद्धा भेटण्याचा आधीचा प्लॅन हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा त्या ठिकाणी होता। आज घडीला सुद्धा गाझा पट्टीमध्ये कित्येक अमेरिकन त्या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांची सुटका करण्यासाठी काय करता येऊ शकतं हे सुद्धा बायडन त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत। आणि 5वा महत्वाचा भाग म्हणजे इस्रायल हा अमेरिकेचा अत्यंत जवळचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, तर नेमकं येणाऱ्या काळामध्ये इस्रायलच्या मार्फत कशा प्रकारची रणनीती आखली जाते ती चर्चा करण्यासाठी सुद्धा जे आहेत बायडन त्या ठिकाणी गेले। एकूणच या 5 गोष्टींचा जो आहे एक प्रकारे ऑब्जेक्टिव्ह ही उद्दिष्ट हासिल करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत। एकूणच परिस्थिती जी आहे तिथली अत्यंत गंभीर आहे। तर खऱ्या अर्थानं वेस्ट एशियामध्ये या पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी जातात आणि त्यातून जे आहे काही सोल्युशन काढतात का, एक प्रकारे जे आहे जगाला नेतृत्व देण्यासारखं असं काही काम करतात का, हे पाहण्याकडे जे आहे सगळ्या जगाचं त्या ठिकाणी लक्ष त्या ठिकाणी राहणार आहे। मला जे वाटतं की इस्रायल जो आहे नक्कीच मागे हटणार नाही, कारण इस्रायलचा मुकाबला हा पॅलेस्टाईन हा राष्ट्राशी नाही, तर हमास या दहशतवादी संघटनेशी आहे। म्हणून त्या ठिकाणी युद्धबंदीचा प्रस्ताव ही गोष्ट तर जी आहे इस्रायल कशाच प्रकारे मानणार नाही। पण कमीत कमी ज्या प्रकारची परिस्थिती ती निर्माण झालेली आहे, तर गाझा पट्टीमधून विदेशामधले नागरिक असो किंवा त्यातले जे निष्पाप नागरिक, गाझा पट्टीमधले सुद्धा जे निष्पाप नागरिक आहेत, त्यांना तिथून बाहेर निघण्यासाठी, ज्याला आपण इव्हॅक्युएशन कॉरिडॉर म्हणतो किंवा ह्युमॅनिटेरियन कॉरिडॉर म्हणतो, इजिप्तच्या मार्गातून बाहेर निघण्यासाठी एक प्रकारे जे आहे चर्चेच्या माध्यमातून, डिप्लोमसीच्या माध्यमातून इस्रायलला त्या प्रकारे मनवणं की त्या राफा क्रॉसिंगवर जे आहे त्यांनी काही काळापुरता हल्ला करू नये, या अनुषंगानं ही भेट जी आहे ती नक्कीच महत्वाची मानली जावी। नक्कीच ढगेजी, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्यतिरिक्त बायडन असं म्हणतायत की हमास म्हणजे पॅलेस्टाईन नाही, इस्रायलसाठी हा अमेरिकेचा इशारा मानायचं का? माझ्या मते जे आहे बायडन यात काहीच चुकीचं म्हणत नाहीत आणि इस्रायलनं सुद्धा जे वेळोवेळी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे। का? कारण हा लढा जो आहे हमास या दहशतवादी संघटनेचा इस्रायल या देशाशी आहे। आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन या संघर्षामध्ये आपण गेलो तर मागच्या 7 दशकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळेल की इस्रायलनं सुद्धा जे आहेत काही चुका केलेल्या आहेत आणि पॅलेस्टाईननं सुद्धा काही चुका केलेल्या आहेत। पण 7 ऑक्टोबर 2023 आणि त्यानंतरची जर घटना आपण त्या ठिकाणी पाहिली तर संपूर्णतः हमास या दहशतवादी संघटनेनं अत्यंत निर्घुणपणे हा हल्ला केला आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू झाल्या। दुसरी सर्वात महत्वाची बाब, जर खरोखरच आकडे तुम्ही लक्षात घेतले तर गाझा पट्टीमध्ये 2006 पासून या हमासचं त्या ठिकाणी जे सत्ता आहे,
गाझा पट्टीमध्ये एका सर्व्हेच्या अनुसार 2021ला जो सर्व्हे झाला होता त्याच्या अनुसार फक्त 31% जनता म्हणते की हमासचे जे नेतृत्व आहे किंवा हमासची जी भूमिका आहे, हमास हे आम्हाला प्रतिनिधित्व, हे आमचे प्रतिनिधी आहेत, इन द सेन्स त्यांना रिप्रेझेंटेशन करतायत असं मानणारे फक्त 31% जनता आहे. म्हणजेच 69% जनता त्याच गाझा पट्टीतले म्हणतायत की हमासच्या पॉलिसीशी आम्ही सहमत नाही. नक्कीच मानवतेला काळीमा फासणाऱ्या अशा दहशतवादी कारवाया करणाऱ्या जर हमास या दहशतवादी संघटनेच्या जर अशा प्रकारच्या कारवाया असतील तर त्यातला जगातला कुठलाही जो आहे व्यक्ती किंवा कुठलंही राष्ट्र त्याला ज्या सपोर्ट करू शकणार नाही, अनलेस अँड अदरवाईज त्यांचे स्वतःचे काही स्वार्थ त्या ठिकाणी आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्रायलला त्या ठिकाणी जातात, इस्रायलच्या बाजूने जे आहेत ते खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहतात. म्हणजेच त्यांनी सगळ्या जगाला आणि त्यातल्या त्या अरब राष्ट्रांना आणि महत्वाचं हमास आणि इतर इस्लामिक दहशतवादी संघटनेला स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही इस्रायलच्या बाजूला उभा राहू. एवढंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये $100 बिलियन एवढी आर्थिक मदत आणि वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र ही सुद्धा जी आहे इस्रायलला अमेरिकेतर्फे देऊ केली जाणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव काँग्रेसमध्ये लवकरच येईल. नक्कीच. इस्रायलनं हॉस्पिटलवर क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप आहे, ज्यात 500 जण ही काल ठार झाल्याची माहिती मिळते. जॉर्डननं बायडेनचा दौरा रद्द केलाय. हा धक्का मानायचा का अमेरिका आणि इस्रायलसाठी? असं म्हटलं जातं की कुठल्याही युद्धामध्ये ट्रुथ, सत्य ही पहिली कॅज्युअलिटी असते. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे सत्य हे लपलं जातं. दावे प्रतिदावे होत आहेत. हमासनं अशा प्रकारचा दावा त्या ठिकाणी केलेला आहे की इस्रायल डिफेन्स फोर्सनं हा जो आहे भ्याड हल्ला केला आणि त्यामध्ये म्हणजे हॉस्पिटलवर हल्ला केला आणि यामध्ये जे आहेत 500 निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला इस्रायल डिफेन्स फोर्सेस असं त्या ठिकाणी म्हणतं की पॅलेस्टाईनमध्येच असणाऱ्या PIJ म्हणजे पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद नावाच्या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या सिव्हिलियनला टार्गेट करण्यासाठी इस्रायलच्या दिशेनं जे आहे मिसाईल त्या ठिकाणी फायर केलं आणि हे मिसफायर्ड रॉकेट हे जे आहे त्या हॉस्पिटलच्या हद्दीत घुसलं आणि दुर्दैवानं या मिसफायर्ड रॉकेटमुळे जे आहे या 500 लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. दावे प्रतिदावे आहेत. इनफॅक्ट याच्या एक स्टेप पुढे जाऊन इस्रायल डिफेन्स फोर्सनं काही ऑडिओ क्लिप सुद्धा त्या ठिकाणी जे आहेत सगळ्या जगासमोर त्या ठिकाणी एक प्रकारे जे आहेत प्रस्तुत केलेल्या आहेत. त्याची खरं खोटं आपल्याला त्या ठिकाणी माहित नाही, पण त्यामध्ये असं समोर येतंय की यामध्ये जे आहे पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद या संघटनेचा त्या ठिकाणी हात असावा आणि मिसफायर्ड रॉकेट झाल्यामुळे ही सगळी दुर्दैवी घटना झालेली आहे. कोणी खरं असो, इस्रायल खरं असो किंवा हमास खरं असो, अल्टिमेटली 500 निष्पाप नागरिकांचा, बाळांचा त्यामध्ये जीव जातो आणि दॅट टू हॉस्पिटलमध्ये असलेले, म्हणजे ज्यांच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नव्हता, जे नॉन कम्बॅटंट होते आणि हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होते, जखमी होते, त्यांनाच जर टार्गेट केला जात असेल तर माझ्या मते ह्युमन राईट्स, मानवी हक्कांची याच्यापेक्षा जास्त पायमल्ली ही आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही. नक्कीच. खरं तर ह्युमन राईट्स यावरती देखील या सर्व गोष्टीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधलं हे युद्ध इतर अरब देशात म्हणजे जॉर्डन, इजिप्तमध्ये पोहोचण्याची भीती वाटते का? माझं जे आहे पहिल्या दिवसापासून विश्लेषणामध्ये मी सांगत त्या ठिकाणी आलेलो आहे की जर खरोखरच हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना ऍक्टिव्हली यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली आणि त्याच्या अनुषंगानं इराण आणि लेबनन हे जर या युद्धामध्ये ओढल्या गेले तर नक्कीच या युद्धाचे दूरगामी परिणाम म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे पोलरायझेशन आपल्याला जगामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला हमासच्या बाजूला म्हणजेच एक प्रकारे पॅलेस्टाईनच्या बाजूला इराण, रशिया, चायना यासारखे देश येऊ शकतील, तर दुसऱ्या बाजूला इस्रायलच्या बाजूला जे आहे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिका हे त्या ठिकाणी उभा राहू शकेल. पण हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेस या युद्धाच्या झळा या फक्त हमास या दहशतवादीच्या संघटनेविरुद्ध होणाऱ्या कारवाया आणि गाझा पट्टीच्या जर पलीकडे गेल्या तरच ही पॉसिबिलिटी आहे. पण आतापर्यंत तरी 11-12 दिवसाचा जो कालावधी त्या ठिकाणी झालेला आहे, माझ्या मते इस्रायलचा मुख्य फोकस, काही जर तुरळक घटना सोडल्या तर मुख्य फोकस हा हमास दहशतवादी संघटनांची पाळंमुळं जे आहे नष्ट करण्याकडे राहिलेला आहे, गाझा पट्टीवर त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक प्रकारचा कोऑर्डिनेटेड एफर्ट लेबनन, इराण किंवा इतर अरब राष्ट्रांकडून आतापर्यंत तरी झालेला दिसला नाही. म्हणून आतापर्यंत तरी मला वाटतं की हा संघर्ष फक्त जो आहे इस्रायल वर्सेस हमास इथपर्यंतच राहिलेला आहे. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही, पण जी चिन्ह आपण त्या ठिकाणी पाहतोय, शेवटचा एंड पॉइंट हा नक्कीच एस्केलेशन मध्ये आहे. अरब राष्ट्र आणि इतर राष्ट्र सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. पण आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी पाहता हमास विरुद्ध इस्रायल एवढाच हा संघर्ष आहे. हजारो लोकांचा जीव गेलेला आहे. दुर्दैवानं भविष्यामध्ये पण जे आहे या गाझा पट्टीमध्ये आणखीन काही लोकांचा त्या ठिकाणी जीव जाईल. पण हे युद्ध आणखीन पसरलं नाही, हीच यातली काय ती जमेची बाजू असं आपल्याला म्हणावं लागेल. नक्कीच. डगेजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल.